नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो. खरं तर एखादी गोळी खाली नाही तरी चालेल, पण व्यायाम हा आवश्यक आहे. योगासनं ही आवश्यक आहेत, तर आपलं शरीर सदृढ राहू शकतं असं खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच योगासनाच्या माध्यमातून अनेक जण गोळ्या औषधं न घेता अगदी निरंतर स्वच्छ राहू शकतात, सुंदर राहू शकतात आणि त्यांचं आरोग्य अगदी बलशाली बनू शकतं. आणि म्हणूनच योग आरोग्य या विशेष संवादातून आपण खऱ्या अर्थानं योगासनं आणि आरोग्य या कारणांचा संवाद आपण साधणार आहोत. या योग आरोग्य या विशेष संवादात आपल्यासोबत आहेत दत्तात्रेय पाटील सर. आज दत्तात्रेय पाटील सरांची ओळख करून देत असताना आज कनेरी मठामध्ये ते योगाचार्य म्हणून काम पाहत आहेत. लोणावळ्याला त्यांचा योगाचा डिप्लोमा झालेला आहे. याही खेरीज महाविद्यालयांचे अनेक NSSचे जे कॅम्प असतात त्या कॅम्पच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण देण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. अगदी 500-600 प्राथमिक शाळांना योगा प्रशिक्षण देण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. एवढंच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधून त्यांचं नाव अगदी कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. असे दत्तात्रेय पाटील सर या ठिकाणी आज योग आरोग्य या एपिसोडमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. मी दत्तात्रेय पाटील सरांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. मी सर पहिलाच प्रश्न विचारेन, योग अजून कुठपर्यंत पोहोचलेला नाही. योगासने म्हणजे काय, तर योग म्हणजे काय आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे? खरं तर योग ही एक प्राचीन भारतीय विद्या आहे. योगाचा परिभाषाच अशी आहे की योग म्हणजे जुळणे. माणसाच्या लाईफमध्ये जेव्हा दोन गोष्टी तंतोतंत येतात तेव्हा त्याला आपण योग असे म्हणतो. आमच्या पूर्वजांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की शरीर आणि मन यांचे एकत्रीकरण होणे म्हणजेच योग. आता मी शरीराने इथे आहोत पण मनाने कुठेतरी निरंतर बाहेर असतो. जेव्हा मनुष्य शरीर आणि मनाने एकत्र येतो तेव्हा त्याचं कुठलंही कार्य करण्यासाठी तो सक्षम असतो. आणि आमच्या बाबतीत हेच नेमकं घडत नाही. म्हणून शरीर आणि मन यांची जुळणी करणे म्हणजे योग. योगाची डेफिनेशन एवढीच आहे, फक्त शरीर आणि मनाने जेव्हा माणूस एकत्र येतो तेव्हा तिथे योग हा होतो. या व्यतिरिक्त योगाची परिभाषा पाहायला गेलं तर पूर्वजांनी सांगितलं जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य म्हणजे योग. आता योगाची मूळ सुरुवात ही झालेली आमच्या भारतीयांकडूनच. खरं तर हे अनादिन कालापासून चालत आलेली ही विद्या म्हणजे योग. याचे मूळ जनक मानले जातात हिरण्यगर्भ. 5,500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये हिरण्यगर्भ नावाचा एक महर्षी होऊन गेला, ज्या महर्षीने या विद्येची सुरुवात केली. त्या काळात आपल्या देशामध्ये गुरुकुल सिस्टम असल्या कारणाने बऱ्यापैकी विद्या सगळ्या मुखोगत दिल्या जायच्या. लेखन व्यवस्था बऱ्यापैकी अवगत नसल्या कारणाने ह्या विद्या विखुरली गेली होती. यांना थोडी माहिती आहे, त्यांना थोडी माहिती आहे आणि ही विद्या विखुरली गेली होती आणि मध्यंतरी काळात ही विद्या लोप पावत गेली. म्हणजे लोकांच्या मनात विद्येविषयी काही भ्रामकल्पना निर्माण झाल्या की योग म्हणजे एक संन्यासी साधू पुरुषांचाच करण्याचा भाग आहे, सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये भाग नाही घ्यायचा. अशा काही चुकीच्या भ्रामकल्पना किंवा महिलांचा यात भाग नाहीये, अशा काही चुकीच्या आणि भ्रामकल्पना लोकांच्या मनात निर्माण झाल्याने लोक याच्यापासून अलिप्त होऊन गेले. नंतर न काळाला तो 2,500 वर्षापूर्वीचा महर्षी पतंजलीचा. त्याने ही विखुरलेली विद्या एका साच्यामध्ये बसवण्याचं काम केलं आणि त्याने पतंजली योगसूत्र नावाचा एक ग्रंथ 2,500 वर्षापूर्वी हा त्याने लिहिला. आणि त्याच्यामध्ये ही विखुरलेली जी विद्या एका साच्यामध्ये घालून लोकांसमोर परत योगाला नवीन जन्म देण्याचं काम हे महर्षी पतंजलीने केलं. आणि त्यातनं त्यांनी अष्टांग योगाचं वर्णन केले, जे आपल्या 2,500 वर्षापासून 2,500 वर्षापासून त्यांनी अष्टांग योगाचं वर्णन हे चांगल्या पद्धतीने केलं. म्हणजे लाईफ म्हणजे काय, कसं जगा. आम्ही म्हणतो योग म्हणजे आसन एक त्यातला एक पार्ट आहे, प्राणायाम हा त्यातला एक पार्ट आहे, पण या व्यतिरिक्त पुरी लाईफस्टाईल कशी आहे हे त्यातनंच आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरं भारतीय मानसशास्त्र जर आपल्याला बघायचं असेल तर जरूर प्रत्येकाने एकदा पतंजली योगसूत्र नक्की वाचा. त्यामुळे आपल्याला आपली इंडियन सायकोलॉजी काय आहे ही समजेल आणि ती कुठपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने अजून लोकांना समजवता येईल हे त्यात खूप सुंदर सांगितलेलं विवेचन केलेलं आहे महर्षी पतंजलीने. कमलसूत्र नावाचा ग्रंथ जो गौतम बुद्धांनी लिहिलाय त्या ग्रंथामध्ये सुद्धा या अष्टांग योगाचं वर्णन आहे. कमलसूत्र त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. जैन शास्त्रामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे.
आणि आपल्या पतंजली महर्षींनी याची सुरुवात अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे. बऱ्यापैकी आपल्या या योगाला पूर्वीपासून आलेला इतिहास हा आपल्याला लिखित स्वरूपात एवढा सापडतो. म्हणजे जी भारतात विविधता आहे त्या धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा या योगाचा अभ्यास आहे. जी 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 बरोबर. यामध्ये आता प्राणायाम नावाचा एक घटक आहे. जी. तर प्राणायामाचे प्रकार किती आहेत आणि शरीरासाठी ते किती उपयुक्त आहे? मुळात प्राणायामाची डेफिनेशन अशीच आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास योगर्थी विच्छेद प्राणायाम, असं महर्षी पतंजलीने एक सूत्र प्राणायामावरती दिलेलं. योगामधला एक पार्ट आहे तो अंग प्राणायाम. योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम इतकं मर्यादित नाही. मी मगाशी आपल्याला सांगितलं पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे प्राणायाम, पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे आपलं योगशास्त्र असल्यासारखं आहे. प्राण प्लस आयाम. प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे लांबाविणे. तस्मिन सती श्वास योगर्थी विच्छेद प्राणायाम म्हणजे माणसाने श्वासाच्या गतीवर विशिष्ट पूर्व नियंत्रण जेव्हा माणूस ठेवायला शिकतो तेव्हा त्याला प्राणायाम म्हणतात. असं योगशास्त्रामध्ये एकूण 8 प्राणायाम आहेत. एक अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका, उज्जाई, शीतली, शीतकारी, मूर्छा आणि प्लावनी, हे 8 प्राणायाम आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कपालभाती हा प्राणायाम नाहीये. बऱ्याच लोकांचा एक समज आहे की कपालभाती प्राणायाम, ऍक्च्युअल ती एक शुद्धी क्रिया आहे, क्लिन्झिंग प्रोसेस आहे. म्हणजे हा प्राणायाम नाही. प्राणायाम नाही, ही एक शुद्धी क्रिया आहे. योगशास्त्रामध्ये काही 6 शुद्धी क्रिया सांगितल्या, त्यातला एक भाग हा कुठला आहे? शुद्धी क्रिया. कुठला? कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम पूर्व करा असंही शास्त्र सांगतो. का? कपालभाती केल्यामुळं श्वसन मार्ग हा क्लिअर होतो आणि श्वसन मार्ग क्लिअर झाल्यानंतर आपला प्राणायाम हा चांगला होतो. म्हणून पूर्वज आमचे सांगतात की प्राणायाम करण्यापूर्वी कपालभाती ही क्रिया करावी. तर एकंदरीत हे 8 प्राणायाम आहेत आणि प्राणायामामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती जास्त वाढते. आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज आहे. जितका आम्ही चांगला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देऊ तितकं आमचं शरीर चांगलं राहणार. निसर्गाने आम्हा सर्वांना श्वास ठरवून दिलेले आहेत. आपले श्वास संपले की आपलं आयुष्य संपलं. बऱ्याच वेळा आम्ही हा म्हणतो की डेथ झाले कसं ओळखतो? ज्या त्याचा प्राण बंद आहे त्यार्थी आपण हे डेथ झालंय, हा माणूस मृत पावलेला आम्ही लगेच समजतो. बरोबर. तर प्राणायाम मध्ये काय होतं की श्वासाची गती ही जी आहे ती वाढवली जाते. समजा मला एक 50 श्वास दिले, जर मी ते फास्ट घेतले आणि फास्ट सोडले तर लवकर संपणार की उशिरा संपणार? लवकर संपणार. समजा मी ते श्वास हळूहळू घेतले, हळूहळू सोडले तर लवकर संपणार की उशिरा संपणार? उशिरा संपणार. म्हणजे वेळ वाढणार, मिनिटं वाढणार, तास वाढणार, वर्ष वाढणार, आयुष्य वाढणार. म्हणजे प्राणायाम आयुष्य वाढते. खरं आहे. बरं, तसं उदाहरण पाहायला गेलो निसर्गामध्ये तर कुत्रा आपण हा प्राणी पाहतो. कुत्र्याचं ब्रिदिंग फास्ट आहे, त्याची श्वासाची प्रक्रिया फास्ट आहे, जास्तीत तो 18 वर्ष जगतो. हत्ती हा प्राणी आपण जर बघितला तर त्याचं ब्रिदिंग स्लो आहे, 100 ते 150 वर्ष जगतो. कासव हा प्राणी आपण बघितला तर त्याचं ब्रिदिंग एकदमच स्लो आहे. तो एकदा श्वास घेतले की परत 2 तासांनी 3 तासांनी दुसरा श्वास घ्यायला ते वरती येतो. त्याचे श्वास संपायला वेळ लागले ना, त्यामुळे त्याचं आयुष्य वाढलं. म्हणून कासव 250 ते 300 वर्ष जगतो. आणि जे प्राणी शाकाहार करतात त्यांचा ब्रिदिंग स्लो असतो. म्हणून प्राणायाम करणाऱ्या व्यक्तींनी शाकाहार करणं गरजेचं आहे आणि प्राणायाम करताना सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. जसं की प्राणायामामुळं बरेचशा शहरामध्ये त्यामध्ये श्वास घेणे सोडणे, कुंभक ज्याला पूरक रेचक म्हणतो आपण, श्वास रोखणे त्याला कुंभक म्हणतो, ह्या काही क्रिया आहेत, त्या क्रियांबरोबर केला तर अतिशय उपयुक्त होईल. म्हणजे शाकाहार घेतल्यानंतर आपली श्वसनाची क्रिया ही स्लो राहते. दैनंदिन जीवनात कोणकोणती योगासनं करावीत सर? आणि दैनंदिन जीवनातला आहार कसा असावा? जसं तुम्ही शाकाहाराचं उदाहरण घेतल्यानंतर श्वास स्लो राहतो, तशा पद्धतीनं आहार घेतल्यानंतर त्या माणसाला एक नवं आरोग्य प्राप्त होईल, अशा पद्धतीनं आम्हाला. खरं तर आपल्याला आहाराचं आपल्या देशात फार मोठं हे आहे. आमच्या देशामध्ये आमचा देश श्रीमंत झाला तो खरा आमचा मसालेदार पदार्थामुळे. आमच्या देशाला नाव सुद्धा देताना पूर्वीच्या लोकांनी आमचे हिंदुस्थान हे नाव पडण्याऐवजी आमचं सिंधुस्थान पडायला पाहिजे होतं. सिंधू प्रांतात चांगला आहाराचं प्रयोजन असणारा देश म्हटलं की भारत हा ओळखला जायचा. ग्रीक देशातील लोक आमच्या देशामध्ये मसाला घेण्यासाठी खास यायचे, त्यामुळे त्यांना सिंधू म्हणायला यायचं कारण त्यांच्या लिपीमध्ये स हे अक्षर नाहीये. त्याने स सारखं समान वाटणारं अक्षर हे आणि त्यानं मग हिंदू असं भारताला नाव पडलं. पण एक तो भाग नंतरच आला. पण इतकं आपल्या देशामध्ये आहाराला महत्व दिलेलं आहे.
खरं तर आहार घेताना नियमाप्रमाणे शाकाहार असावा, एक सगळ्यात मेन म्हणजे शाकाहार केल्यामुळं मन स्वच्छ आणि शांत राहतं, शुद्ध आणि साध. मांसाहार हा आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा वापर केला, पण काही ठिकाणी हायजीन प्रोटीन आपल्या शरीराला लागत असतात, त्यावेळी मांसाहाराचा उपयोग आयुर्वेदामध्ये किंवा काही औषधामध्ये केला जातो. पण आम्ही मांसाहार हा दैनंदिन रुटीन करून ठेवलाय, दररोज आपण खायचंच. शरीरात लोह पाहिजे हा. असं काहीतरी डॉक्टर सांगतात. त्यामुळे आम्ही काय केलं, हा दैनंदिन रुटीन सुरू केलं. पण नाही, आपला आहार शाकाहार आहे, कारण जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा आहार मांसाहार, ज्या प्राण्यांना सुळे दात आहेत त्यांचा आहार मांसाहार, ज्या प्राण्यांना घाम येत नाही त्यांचा आहार मांसाहार. आम्ही ह्यात कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही. आम्हाला घाम येत नाही असं होत नाही, घाम येतो. आमच्यात कोण जिभेनं पाणी पित नाही, आम्हाला सुळे दात कुठे बाहेर आलेले नाहीत. का? निसर्गाने रचना त्यांची तशी का केल्या, जिभेने चाटता यावं व्यवस्थित, कॅच करता यावं. हातात नाही येत त्यांना, हाताने ते उचलू शकत नाही, हात नाही येत त्यांना कॅच करता यावं. जिभेची रचना निसर्गाने त्यांची तशी केली. त्यांचं आंतडं हे मोठं असतं, छोटं असतं, आमचं आंतडं लहान असतं. आमच्या आंतड्यातनं आहार फिरून यायचा म्हटला मांसाहार तर 72 तास लागतात. वाघ, कुत्रा, मांजर हे 3 प्राण्यांचा आहार जास्तीत मांसाहार आहे. या प्राण्यांच्या आंतड्यातनं यायचं म्हटलं तर त्यांना ते 6 तास पुरेसे आहे. आमचा रेग्युलर आहार आम्हाला 6 तास पुरेसे आहे शाकाहार, पण मांसाहार पचवायला आम्हाला 72 तास लागतात. म्हणून आहार त्या प्राण्यांना घाम येतो का बघा. वाघाला घाम कधी आलेलं पाहिलं आपण? नाही. मांजराला घाम आलेला कधी पाहिलं? नाही. कुत्र घामान नितळे असं कधी पाहिलं? कधीच नाही. बर, ते जाऊ दे. ह्याच्यामध्ये आमची आंतडी मोठी आहे, त्यांची आंतडी छोटी आहे. त्यामुळं आम्हाला ते फिरून यायचं म्हटलं तर आम्हाला 72 तास. म्हणून आमच्या शरीरात मटण खाल्ल्यानंतर, मांसाहार केल्यानंतर आमच्या शरीरात गरमी असते. दुसऱ्या दिवशी डोकं जड असतं, तर ऍसिडिटी सुरू आहे, कारण शरीरावरती प्रेशर सुरू असतं. हे आम्हाला बाहेर न कळत नाही, पण आज शरीरावरती ताण असतो. त्यामुळे आम्हाला थोड्याशा दुसऱ्या दिवशी आम्हाला जरा जडच वाटत असतं. म्हणून आहार घेताना शुद्ध आणि सात्विक आणि शाकाहार घ्यावा. आणि दररोज जीवनामध्ये आसनं करायचे जर झाले तर पुढं वाकणारे एक 4 आसनं, मागं वाकणारे एक 4 आसनं, ट्विस्टिंगचे एक 4 आसनं, बसून एक 4 आसनं, पाठीवर झोपून एक 4 आसनं, पोटावर झोपून, उभे राहून, अशा आपल्याला जी जमतील अशी सोपी आसनं केली तर उत्तम आहे. बेसिक आपण योगा या पद्धतीने दररोज दैनंदिन जीवनात करायला पाहिजे. सूर्यनमस्कार एक त्यात आहेत, चंद्र नमस्कार आहेत, त्याचबरोबर आसनांचा भाग आला, प्राणायामचा सगळा टोटल एक कमीत कमी 1 तास जर आपण हा अभ्यास केला तर आपल्याला कधीही आजारी पडण्याचा संबंध येणार नाही. डॉक्टरांपासून आपण 4 हात लांबच नेहमी राहू. हे दररोज केला तर, नाहीतर मग गोळ्या आमच्या दररोज घराकडे यायला सुरू करणार आपोआपच. आम्ही जरी डॉक्टरकडे नाही गेलो तर गोळी आमच्याकडे घराकडे येणार. त्या गोळ्यांनी त्रास होतो, त्रास अधिकच होणार, कारण त्याच्यामध्ये आणि काही केमिकल्स हे वापर त्याचा शरीरावरती विपरीत परिणाम होतो. म्हणून शक्यतो करून जास्त शाकाहार ठेवला, आहार शुद्ध ठेवला तर 1 नंबर. सगळ्यात मेन म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ. हे त्रिदोष जर नियंत्रित ठेवायचे असेल तर आहाराचं नियोजन परफेक्ट पाहिजे. ह्यातला एक दोष जर संबंधित त्या दोषा संदर्भात आम्हाला आजार येतात. वात बिघडलं तर वाताचे आजार येणार, जसं की जॉईंट पेनिंग्स होतात. पित्त बघलं तर ऍसिडिटी होणार, चंचल स्वभाव निर्माण होणार. वात वाढला तर थोडासा अस्वस्थता येणार, झोप येणार, आळशीपणा येणार, शरीरात जडत्व निर्माण होणार. कफ वाढला तर कपाचे आजार होणार, फुफ्फुसाचे, दम्याचे आजार होणार. म्हणून शक्यतो करून हे तिन्हींचा बॅलन्स राहणं गरजेचं आहे. आणि तिन्हींचा बॅलन्स जर ठेवायचा असेल तर पहिल्यांदा सकाळचं जेवण हे सूर्य उगवताना घ्यायचं. सूर्य उगवतानाच का? तर सूर्य उगवताना घेतला तर सूर्य उगवल्यापासून पुढे आपला 2.5 तास जठराग्नी हा प्रज्वलित असतो. त्या पिरियडमध्ये जे काही तुम्ही अन्न टाकाल ते भस्मच केला जातो, चांगलं पचन केलं जातं. आमचं जेवण हे लेट नव्हतं, त्यामुळे आमचा जठराग्नी हा मंद झालेला असतो. त्यात आम्ही मध्ये पाणी पितो. जेवताना कधी मध्ये पाणी प्यायचं, लागलं तर मध्ये 1-2 घोट घ्यायचं. जर काही वेळा कोरडे पदार्थ खाले असले भरपूर तर मध्ये पाणी घोडभर घेणं आवश्यक आहे, पण ढीगभर पाणी प्यायचं नाही. तुझ्या जठराग्नी प्रज्वलित झाला तो परत भिजणार, परत मग ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठा, डबडबल्यासारखं झालंय, पोटात कळा सुरू येतात, टॉयलेटला साफच होत नाही, अशा अनेक आजार मग आम्हाला जडायला सुरू होतात. हे 3 जेवणाचा टाइम, सकाळी सूर्य उगवताना, उगवल्यानंतर 2.5 तास, आणि सकाळी सूर्य मावळायच्या अगोदर 1 तास, अर्धा तास जर आपण आहार घेतला तर, म्हणून जैन शास्त्रामध्ये सांगतात की संध्याकाळी सूर्य मावळायच्या अगोदर. याला धर्माची जोड दिली, कारण पूर्वी लोक मानत होती फक्त देवाला आणि घाबरत होती देवाला, मग धर्माची जोड दिली. पण ऍक्च्युअली ही कन्सेप्ट आहे, ही कसली आरोग्याची कन्सेप्ट आहे. ऍक्च्युअली ही आरोग्याची कन्सेप्ट आहे. आणि सर्वांनीच जेवण संध्याकाळी 6-6:30 घेतला आणि सकाळी जेवण संध्याकाळी 9, 8:30-9 दरम्यान जर घेतलं तर दिवसभरात काही मध्ये काय, कधीही ओबेसिटी येणार नाही, कधीही जाड येणार नाही, पोट पुढे येणार नाही, आजार कधी मोठा होणार नाही. हे चांगला मंत्र सर्वांनी लक्षात घ्यावा.
ध्यान हा एक प्रकार आहे, जी. तर ते ध्यान कसं करावं? ध्यान म्हणजे बऱ्याच लोकांना हा एक पडलेला प्रश्न आहे की ध्यान म्हणजे नेमकं करायचं काय, बट डोळे बंद करा केलं पुढं काय करू, हा प्रश्न मोठा मनात आपल्या चिन्ह उभा राहतो. ध्यानाची डेफिनेशन अशी आहे की ध्यान म्हणजे काय, सात्विक गोष्टीचं चिंतन करणं. त्याची परिभाषाच अशी आहे. ध्यान का कुठल्याही देवाचंच करावं असं नाही. देवाचा मी काय सांगतो, त्याच्यामध्ये एक सत्व भाव आहे, चांगला भाव आहे म्हणून मी देवाचं सांगतो. तुम्ही कुठल्याही चांगल्या थोर व्यक्तीबद्दल ध्यान करू शकता. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद आहेत, त्यांच्यावर ध्यान करू शकता. का? ती व्यक्ती म्हणजे काय, त्यांचं जीवन चरित्र कसं होतं, त्यांचा पोशाख कसा होता, हे डोळे बंद करून तर मी आठवायला तर एक ध्यानच होऊन जातं. ध्यानाची सोपी कन्सेप्ट आहे. तुम्ही दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय केले हे जरी आठवलं तरी पण एक ध्यानच होतं. सकाळी उठल्यामध्ये चांगली कामं किती केली, वाईट कामं किती केली, चांगली कामं केल्यानंतर माझ्या मनाची अवस्था काय होती, समोरच्या व्यक्तीची अवस्था काय होती, वाईट कामं केल्यानंतर माझ्या मनाची अवस्था काय होती, समोरच्या व्यक्तीची अवस्था काय होती, आणि ह्याच्यानंतर काय करायला पाहिजे, ह्याचं एक सोल्युशन काढणे म्हणजेच ध्यान, बाकी दुसरं काही नाही. सात्विक गोष्टी चिंतन करणे म्हणजे ध्यान. निसर्गात जावा, निसर्गात कुठले कुठले आवाज ऐकायला येतात, पक्ष्यांचा आवाज येतो, गाडी निघाली गाडीचा आवाज येतो, हॉर्न वाजला हॉर्न का वाजव, मनाला प्रश्नचिन्ह तिथंच करायचं. हे हातने एक ध्यान होऊन जाईल. फक्त ध्यान हे मनाला आनंद देणारं असावं, ज्यातनं मनाला दुःख निर्माण होतं आणि त्याचा विचार जर आपण करत बसलो तर ते ध्यान होणार नाही. आम्ही कुणाला दिवसभर त्रास देऊन आलेलो आहे, दिवसभर आम्ही त्याचं टेन्शन मध्ये आम्ही आमचं डोळे बंद करून सगळं आठवालो दिवसभर काय काय केलंय, नाही, तिथं ध्यान होणार नाही. ज्यातनं मनाला आनंद मिळेल, मनाला शांतता प्राप्त होईल, अशा पद्धतीने जर विचार असतील जरूर ते विचार करायला हरकत नाही. त्यातनं आपोआप एक ध्यान. तुम्हाला बाहेरच्या देशातून सुद्धा ऑफर येत आहेत की तुम्ही तिकडं योग गुरु म्हणून या म्हणून. तर हे योग गुरु हे काम पाहत असताना, म्हणजे हे काम आहे तुमचं किंवा नैसर्गिक तुमच्याकडे आलेलं आहे असं मी म्हणेन, तर याचा परिणाम इथल्या म्हणजे मानवी व्यवस्थेवर काही झालेला आहे का, की तुम्ही योगांच्या माध्यमातून माणसांवरती परिणाम असा झालेला आहे का याचा? हो आहे. मला एक असा एक अनुभव आला. माझी बऱ्याच ठिकाणी शिबिरं असतात योगाची, गावोगाव आम्ही शिबिर करतो. मठाच्या माध्यमातून, कनेरी मठ म्हणून आपल्या इथे कोल्हापूरमध्ये आहे, त्या मठाच्या माध्यमातून आपण शिबिरं ही राबवत असतो नेहमी. सगळे हौसे नवसे गवसे सगळेच शिबिरला असतात. मला एक असा एक अनुभव आला की काही लोक ड्रिंक करून माझ्या क्लासला आली होती. त्यांना मी काही नाही बोललो, फक्त हे करू नका इतकंच एवढं सांगेल, का त्याच्यापुढे आपण काय सांगू शकत नाही अशा लोकांना. तर त्यांना म्हटलं क्लासला मात्र या, दररोज क्लास चुकवू नका, योग वर्गाला तुम्ही निरंतर या आणि 6-7 महिने बाकी काही करू नका, कुठेही तुम्हाला कधी कधी पिऊ वाटत तर पिऊन या, काय हरकत नाही. पण कालांतराने असा त्याचा परिणाम व्हायला लागला की कालांतरात तीच लोक सांगाले की आम्हाला ती कडू लागायला लागली, मग ती पिण्याची इच्छा आत न होईन आल्या. बऱ्याच लोकांनी ड्रिंक किंवा स्मोक करायचं आपोआप सोडून दिलेलं आहे. त्याचं मी त्यांना थोडं सांगलं, एक स्मोक केल्यानंतर आपलं लंग्स 14 मिनिटं काम कमी करतो. मग असं आम्ही तासाला जर आम्ही 4-4, 5-5 ओढत असेल तर आमच्या लाईफ मधले आपल्या आयुष्यातलं टाइम किती कमी झाला, आपले लंग्स किती काम कमी करायला लागला, तेवढं आम्ही मृत्यू हा जवळ बोलवतोय. त्यामुळे शक्यतो करून बऱ्याचशा अशा आजार आहेत, अनेक लोकांना आजारातनं बऱ्याचशा केलेल्या आहे. जनरली स्लिप डिस्कच्या काही कमरेचे आजार असा आहे, चकती निसरते ज्याला आपण, ह्या आजारात सुद्धा बऱ्याच वेळा ऑपरेशन डॉक्टर सजेस्ट करतात. काही आवश्यकता नाही, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये विश्रांती घेतला आणि काही त्याचे प्रिकॉप्शनही तुम्ही जर पाळला आणि त्यात योगाच्या माध्यमातून जर काही केलं तर अशी भरपूर ऑपरेशन आपण थांबवलेले. इव्हन काही पेशंट असे आपण क्युअर केलेले की ज्यांना आता हे चालणारच नाही, असे काही किडनीचे पेशंट वगैरे आमच्याकडे आले होते. हे एक लय त्याला 2-3 तासाचा पावणा आहे म्हणून असंच समजून काही लोकांनी आणले होते घराकडे दवाखान्यात, हे चालणार नाही, डायलिसिस बी चालत नाही. अशा लोकांना आपण काही आयुर्वेदिक थोड्याशा काही ट्रीटमेंट, काही नॅचरोपॅथी काही ट्रीटमेंट करून आणि थोडं योगाचं थोडासा भार देऊन आपण त्यांना पूर्ण रस्त्याला चालतं बोलतं केलेलं आहे. अशा बऱ्याचशा काही केसेस गावात आमच्या पण आहेत, भागात पण आहेत. स्पायनल कॉर्डची केस, बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होतो, स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला की त्याचा ओपन करण्यासाठी मेडिकलमध्ये फारसा कुठला उपचार नाही, तर त्याच्यावर सुद्धा आपण प्रयोग केलेला आहे. बऱ्यापैकी काही लोकांना त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. पॅरालिटिक झालेली लोक असतील, स्टोन असेल किंवा किरकोळ कंबरदुखी असेल, तर त्याचे बेसिक त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने अँगलमध्ये राहिला तर तुमची कंबर दुखणार नाही. समोर वाकून उचलण्याऐवजी बसून वर उचलून घेता येतं का बघा,
त्यामुळे आपल्या कंबरेवरचा ताण हा कमी करता येईल. अशा काही थोड्या टिप्स देऊन आपण बऱ्याच लोकांना त्यातनं क्युअर केलं. ज्या अनेकांना प्राणाच्या दारातून दारातून परत आणण्याचं काम मृत्यूच्या तुम्ही सर दारातून केलं. परत आणलेलं आहे. सर, कोरोनाची महामारी आहे जी आणि ह्या कोरोनाच्या महामारीत अनेक जण घाबरलेत, जी भयभीत झालेत. जी. तर या कोरोना काळात योगाचे म्हणजे योगासने किंवा प्राणायाम किंवा योगिक क्रिया कोणकोणत्या कराव्यात? पहिल्यांदा कोरोना हा आजार झाला मग घाबरायचं नाही. पहिल्यांदा कुठलाही आजार झाला तर सायको व्हायचं नाही. सायको झाला की तुम्ही 70% तिथंच लॉस झाला. जगातला कुठलाही डॉक्टर तुम्हाला बरा करू शकणार नाही. शरीर एक असं सिस्टीम आहे, शरीर कुठलीही बाहेरली गोष्ट एक्सेप्ट करत नाही. भले तो आजारी असेल तर त्यालाही बाहेर फेकायची शक्ती शरीरामध्ये आहे. साधं उदाहरण घेऊ, आपल्याला काटा जर लागला तर आपण नाही काढला, दुर्लक्ष केलं तर त्यात आपोआप पस तयार होतो आणि ती बॉडी बाहेर फेकते. त्याला आत एक्सेप्ट करत नाही. तसं बॉडीचं आपलं एक सिस्टम आहे. बाहेर तुमचंच बोट तुम्ही जर घातला तोंडात तर उलटी होते तुम्हाला, का तर सांगताना सांगतात हे आमचं नाही, बाहेर जाऊ दे. किती फास्ट जेव्हा तुम्ही जेवताना तुम्हाला साधा खाडा जर आला तर तिथंच ते बाजूला करते, म्हणजे हे जरा वेगळं आलं, हे बाहेर आहे, आपलं नाही, चला बाहेर जाऊ दे. केस लागला जेवताना तर तिथल्याच बाहेर करतं ते. इतकी सिस्टीम आपल्या शरीरात जबरदस्त आहे. पण आम्ही त्या सिस्टीमला आम्ही काम करू देईना. आम्ही फक्त काय इकडं काय औषधी मिळतील, तिकडून काय आणि ह्याच्यावर पर्याय मिळेल ह्या शोधातच आम्ही आहोत. कोरोना झाला तर पहिल्यांदा सायको व्हायचं नाही, घाबरायचं नाही. घाबरला तर तिथं बरेचसे लोक आपल्या जी गतप्राण झालेले ती घाबरूनच झालेले आहेत. बरेचसे तरुण युवक सुद्धा ह्यामध्ये घाबरून बीपी लो होऊन झालेले आहेत. त्यामुळे त्याची जी काही काळजी आहे आपल्या जी शासनाने, जसं की अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, ह्या गोष्टी तुम्ही काळजी घेणं गरजेचंच आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काय करायचं, थोडंसं कपालभाती प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम आणि सिंहक्रिया, ह्या 3 क्रिया तुम्ही जास्त जर केला तर तुमची ऑक्सिजन लेवल वाढतं. ऑक्सिजन लेवल वाढला की पेशी ह्या चांगल्या तरतरीत तयार होतात आणि प्राणायाम नेमकं तेच काम करतं. ऑक्सिजन लेवल वाढली की पेशींची ताकद वाढली की बाहेरलं कुठलंही बाहेरला येणारं इन्फेक्शन आहे त्याला मारण्याचं काम म्हणजे कोण, आमची फौज जी आहे त्याला आपण पेशी म्हणतो, ही सक्षम तयार. आणि ती सक्षम कधी होणार, त्यांचा खाद्यपदार्थ त्यांना जागेवर गेला तर. आणि त्यांचा खाद्यपदार्थ काय तर प्राणवायू. आणि आमच्याकडनं तोच कमी. म्हणून म्हटलं तुम्हाला मी प्राणायाम केल्यामुळे आयुर्मान जास्त का वाढतं, त्या सगळ्या सेल्सला आपल्या भरपूर प्रमाणात आपला ऑक्सिजन हा मिळत असतो. म्हणून प्राणायाम केल्यामुळं, कपालभाती प्राणायाम केल्यामुळं, अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळं, दररोज माणसाने सांगतो तुम्हाला एक अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका आणि सिंहक्रिया. जर आपल्याला माहित नसेल तर आपण नेटवर जरी टाकला तर ह्या सगळ्या उपलब्ध होतात, काही अडचण नाही. थोडंसं बऱ्यापैकी समजून घेतला तर आपल्याला करायचं कसं समजतो. तर ह्या जर केला तर अत्यंत चांगलं. सोबत थोडंसं गरम पाणी प्यायचं. गरम पाणी पिल्यानं जातो, एवढं काय घाबरण्याचं नाही. नाकामध्ये थोडं 2 लिंबूचे थेंब पिळले तरी राहत नाहीये, कारण तो 3 दिवस इथंच असतो. आपल्या नेझल म्हणून भाग असतो, इथेच तो असतो. तिथनं पुढे तो फुफ्फुसाकडे प्रवेश करतो. त्याला तिथंच मारला तो खाली जायचा संबंधच नाही. मग जलनेती म्हणून एक क्रिया आहे, बऱ्याच लोकांनी आता ते प्रयोग केलेला आहे. डॉक्टर पुण्यामध्ये काही डॉक्टरांनी त्याच्यावरती रिसर्च पण केलेला आहे. काही हॉस्पिटलला ते सगळ्या स्टाफला ते कंपल्शन केलेलं आहे. जलनेती केल्यामुळे ते गरम पाणी नाकात इकडं सोडल्यानंतर इथं तो जो असेल तो जीवाणू जो कोरोनाचा आहे तो इथूनच मरून बाहेर येतो. तो आज दररोज सकाळी मी फिरून आला, संध्याकाळी जलनेती जर केला तर तुमचा तो प्राणी जो जीवाणू जो आहे तो आपोआप बाहेर निघून जातो. त्यामुळे घाबरायचं काही काम नाही. जास्तीत जास्त तुम्ही गरम पाणी प्या, गरम गरम अन्न खा, ज्यामध्ये शरीरात हीट क्रिएट झाली पाहिजे. जास्तीत जास्त वाफ घेतला तर अतिउत्तम. आता ज्याही लोकांना जलनेती करणं शक्य नाही, सर्वांना माहीतच नाही जलनेती, तर त्यांनी वाफ जर प्लेन पाण्याची जरी घेतला तरी आपल्याला तो संक्रमण झाला असेल तर तोही निघून जाईल. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे सायको होऊ नका, घाबरू नका. जितकं घाबराल तितकं तुमच्या अंगलट येणार आहे. शक्यतो घाबरायचं नाही. कोरोना काळात प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जास्त केला तर फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. कफ छातीमध्ये साचतो. आपले वायुकोश जे असतात त्या वायुकोशामध्ये कफ भरला जातो आणि ऑक्सिजन लेवल हा कमी आणला जातो. तो कफ पातळ झाला पाहिजे आणि तो कप पातळ होण्यासाठी बॉडी वॉर्म होणं गरजेचं आहे. गरम झालं, कुठलंही गरम केल्याशिवाय काही पातळ होत नाही. तसं बॉडी गरम पाहिजे. बॉडी गरम होण्यासाठी सूर्यनमस्कार, दंड बैठक, व्यायाम करा. आणि म्हातारे लोक असले, वयस्कर, ज्यांना व्यायाम करणं शक्य नसेल त्यांनी छाती शेका धरा, पाठ शेका. छातीला काही आयुर्वेदिक तेल मिळतात, ती तेल छातीला लावायची. जर असं गरम छातीला शेकला तर चांगला शेक मिळतो. त्यामुळे कफ हा कमी व्हायला तयार होतो. खूप खूप धन्यवाद देतो सर, की खऱ्या अर्थानं मेडिसिन म्हणजे दवाखान्यात न जाता अगदी घरच्या घरी स्वतः आपण आपलं आरोग्य
व्यवस्थित आणि चांगलं निरोगी ठेवू शकतो हेच आपण या योग आरोग्य या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं. आज मी तुम्हाला बोलवलेलंच आहे, परंतु इथून पुढेही हे प्राणायामाचे प्रकार काय असतात, योगाचे प्रकार काय असतात आणि कशा पद्धतीनं हे केलं पाहिजेत हे चांगल्या पद्धतीनं आपण समाजासमोर जनतेसमोर पोहोचवू. तुम्ही आलात आणि यामध्ये चांगल्या प्रकारचं योग आरोग्य नावाचं हा जो संवाद आहे त्या संवादामध्ये तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचं मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.